डिअर श्री, तू एक कलियुगातली स्त्री आहे. त्यामुळे तुझं सुंदर दिसण्यापेक्षा तुझं स्वावलंबी होणं जास्त महत्वाचं आहे. कारण तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आलेला आहे, म्हणजे तुझ्यात नक्कीच काहीतरी खास असणार आहे. त्यामुळे तुला रडू आलं तर तू रड. लढ तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी आणि तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी तू लढ. कसं आहे ना मंडळी, बघा, एक सेकंड पण लागत नाही या दुनियेतून अखेरचा श्वास घ्यायला. तरी सुद्धा किती गर्व असतो ना माणसाला माणूस असण्याचा. त्यामुळे माणसाने कसं ना शून्य होऊन जगावं. न कोणाच्या बोलण्याचा आनंद, न कोणाच्या न बोलण्याचं दुःख. ताईंनो, पाहायला गेलं तर बघा, स्त्रीचं जीवन किती अवघड आहे ना. ज्या घरी जन्माला येते त्या घरी म्हणतात दुसऱ्याचं धन आहे, आणि लग्न करून ज्या घरी जाते ना ती तिथं म्हणतात दुसऱ्याच्या घरून आलेली आहे. आणि पुन्हा माहेरी जाते ना कधी मधी तर ती पाहुणी होऊन जाते. म्हणजे किती अवघड आहे ना स्त्रीचं जीवन. तिला ना माहेरचं घर ना सासरचं घर. ती तिच्या संसारामध्ये स्टेबल होईपर्यंत तिचं अर्ध आयुष्य तर निघून गेलेलं असतं. मुलं मोठाले झालेले असतात आणि मग ती तिच्या घराला स्वतःचं घर असं म्हणू शकते. बघा किती स्ट्रगल असतं ना लेडीजच्या जीवनामध्ये. आणि आता 2 दिवसापूर्वी त्या 3-4 वर्षाच्या मुलीचं ऐकलं ना, आता तर स्त्री म्हणून जन्माला यायचं पण अवघड झालंय. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि काल नाही व्हिडिओ टाकू शकले मी, कारण काल थोडी तब्येत पण डाऊन वाटत होती. आणि खंडोबा नवरात्र चालू होणार होतं ना, तर त्याचं पण जरा काम होतं. खंडोबा नवरात्राचा घट तर फौजी साहेबांनीच बसवला, पण ते सगळं मुलांकडून मला तयारी करून घ्यायची होती ना खंडोबा नवरात्राची. कारण आपण बसवला खंडोबा नवरात्राचा घट तरी पण चालतं, पण देवाला काहीतरी वेगळंच मंजूर असतं ना, त्याला त्याच्या मर्जीने ते करून घेत असतो देव. कारण काय झालं, 2 दिवस टाईम होता माझ्या एमसीला, पण ती 2 दिवस आधीच एमसी आली आणि ती नेमकी आली काल, म्हणजे खंडोबा नवरात्राच्या दिवशी सकाळी. तर ते देवाला फौजी साहेबांकडून घट बसून घ्यायचा होता मुलांकडून ना, तर त्यामुळं का काय माहीत नाही, पण ते मला सकाळ सकाळ आडवं आलं. मग मला ते सगळं फौजी साहेबांना मुलांना व्यवस्थित सांगायचं होतं. त्यांना ते घट कसा बसवायचा काय. तर सागर आता हे फुलं तोडत होता, बेलाची पानं, नागवेलीचे पानं, हे सगळं असं तो गोळा करून फौजी साहेबांना देत होता. आणि मग फौजी साहेब घट बसवणार होते. पाठीमागच्या वर्षी पण फौजी साहेबांनीच घट बसवला होता. आणि ह्या वर्षी फौजी साहेब म्हणले मला बाहेर जायचंय, पण असं मला आडवं आल्यामुळं मग त्यांनी कॅन्सल केलं बाहेर जायचं. आणि मग त्यांची ड्युटी पण त्यांनी ॲडजस्ट केली आणि मग म्हणले मी तुला आता घट बसूनच देतो आज. तर असे देवांनी फौजी साहेबांकडून तो घट बसूनच घेतला. आणि तसं पण बरं का, खंडोबा नवरात्राचं आहे ना घट शक्यतो पुरुष मंडळींनीच बसवावा. कारण खंडोबा नवरात्राचं जी सेवा आहे ना ती पुरुष मंडळीच करतात, पण त्यांच्याच्याने नाही शक्य झालं ना मग आपण लेडीज पण करू शकतो. खंडोबा नवरात्राचे उपवास असतात ना दर आठवड्याचे रविवार, ते पण पुरुष मंडळीच करतात. पण त्यांच्याच्याने नाही शक्य झाल्यावर मग आपण लेडीजनी केलं तरी पण चालतं. तर असं आहे, देवाला काहीतरी वेगळंच पाहिजे असतं, त्याच्या मर्जीने तो करून घेत असतो. आणि घट बसवायला माती लागत होती ना, तर जी नर्सरीची माती आहे ना बाहेर टाकलेली, तर त्याच्यातूनच तो माती घ्यायला गेला, पण त्याच्यात खूप मुंग्या झालेल्या होत्या आणि त्या लाल मुंग्या होत्या, चावत होत्या. तर मग फौजी साहेबांनी त्याच्यामध्ये ते थायमीठ टाकलं, थायमीठ, आणि त्या मुंग्या पळून जातात. आणि फौजी साहेबांनी हातामध्ये थायमीठ घेतलंच ना, तर ते आता सगळ्या गार्डनमध्ये घराच्या आजूबाजूनी सगळीकडे ते थायमीठ टाकायला लागले. कारण थायमीठ जर टाकलं ना आपल्या गार्डनमध्ये, घराच्या आजूबाजूला किडे मकोडे, विंचू, साप काहीच येत नाही बरं का. म्हणजे अजिबात कसलीच भीती राहत नाही. त्या थायमिठाचा वासच एवढा डेंजर असतो ना, आपण जरी तो वास घेतला ना, एवढा डेंजर वास येतो की बास, तो वास सहन होत नाही. तोंडाला काहीतरी असं स्कार्फ बांधून ते टाकावं लागतं. पण ते फौजी साहेबांना सवय लागली ना, ते तसंच टाकीत बसत आहेत. आणि पावसाळ्यामध्ये काय व्हायचं, पाऊस आला की ते पाण्याने विरघळून जायचं आणि त्याचा वास मग पटकन निघून जायचा. त्यामुळे मी काय करायचे, ते थायमिठाच्या ज्या अशा छोट्या-छोट्या पोटल्या बांधून ते झाडाच्या खोडाजवळ किंवा असं झाडाच्या वेराला तिथं लटकून द्यायचे, म्हणजे ते वास राहायचा. पण आता पावसाळा गेलाय ना, तर ते थायमीठ टाकलं की मग त्याचा वास बऱ्याच दिवस राहतो. तर असं 10-15 दिवसा मिळून, 7-8 दिवसा मिळून आम्ही असं थायमीठ टाकतो. म्हणजे किडे मकोडे, विंचू, साप काहीच येत नाही. आता कसं आहे ना, आपणच त्यांच्या जंगलामध्ये राहायला आलो, त्यांनी जायचं तरी कुठं, नाही का? तर इकडं सगळं येड्याबाबळीचं जंगल होतं, म्हणजे सगळ्या येड्याबाबळीच होत्या. आपणच त्यांच्याच घरामध्ये इकडे येऊन घर बांधले आणि मग ते निघणारच नाही का मोकळ्या वातावरणामध्ये. तर विचू काटा असा निघतोच, पण आपण अशी काळजी घ्यायची. थायमीठ वगैरे टाकायचं. बऱ्याच वेळा मी तुम्हाला दाखवलं, पण ते थायमीठ कसं असतं काय, विषारी असतं ते. लहान मुलांच्यापासून थोडंसं ते सांभाळून ठेवावं लागतं. पण असं ते विचू काटा येत नाही घराजवळ, नाही का, त्याच्या वासाने.
आणि आपले झाडं मस्त बहरलेत. चला म्हणलं फौजी साहेब आता सगळ्या घराच्या आजूबाजूनी आतून बाहेरून ते थायमीट टाकीत आहेत ना, तुम्हाला झाडं पण दाखवते आता. आपले गरंड्याचे झाडं मी जुने होते ना ते काढून टाकले होते आणि नवीन झाडं लावले होते ना, तर त्याला मस्त फुलं यायला लागलेत बरं का, तुम्ही बघू शकता. ह्यावेळेस आहे ना लाल गलंडा मी बराच लावलेला आहे. त्याचे फुलं चुरगळून टाकले होते, ते उगलं होतं रोपं. मग ते लावले होते मी. तर त्याच्यामध्ये पिवळ्या फुलाची झाडं पण आहेत आणि लाल फुलाची झाडं पण बरेच आहेत. तर मनी प्लांट तुम्हाला दाखवते मी. पहा आता एकदम साधा मनी प्लांटचं एक छोटीशी फांदी मी तिथं खोचली होती. पण जसं तो मनी प्लांट भिंतीवर चढतो ना, तसे त्याचे पानं मोठाले व्हायला लागतात बरं का. साधा मनी प्लांट तो विलायतीमध्ये बदलून जातो की काय माहीत नाही मला, पण जसं तो भिंतीला पकडतो ना, त्याचे पानं मोठाले व्हायला लागतात. भिंतीमधून त्याला कोणतं पोषण भेटतं काय माहिती. आणि किचनच्या समोरून पण मी एक मनी प्लांट असा साधा खोचून दिला होता, तर तो पण भिंतीवर गेलाय ना. त्याचे पानं तर आहे ना, म्हणजे केळीच्या पानासारखेच एवढाले पानं झालेत त्याचे मनी प्लांटचे बघा आता. आता गटाला माती लागत होती ना, त्या मातीमधले ढेकळं तो फोडत बसला होता सागर. फौजी साहेबांनी ते थायमीट पण टाकलं सगळ्या गार्डनमध्ये आजूबाजूला आणि आलेत ते आता माती व्यवस्थित करून घेतात. व्यवस्थित म्हणजे चोळून घेतात म्हणले. त्याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर ते काढून टाकतो म्हणले, म्हणजे घट छान असा उगला जाईल. गावाकडं माझी आई आजी ते आहेत ना, वावरीच म्हणायची याला. राजू नाही आला अजून कामावून. तर हे 2 दिवसापूर्वी एक पार्सल आलं होतं, तर तेच मी ओपन केलं होतं सकाळ सकाळ. तर सागर मी बसलो होतो आणि सागर म्हणला याच्यामध्ये काय आलंय, म्हणलं चल तुला एक दाखवते मी. देवीच्या नवरात्रामध्ये ज्या ताईंनी मला अखंड दिवा पाठवला होता ना, नंदादीप, तर त्याच ताईंनी हा मला कलश पाठवलाय आणि हळदी कुंकवाचं पंचपाळ पण पाठवलंय. तर आणि हा साधा सुद्धा कलश नाही बरं का, हा अष्टलक्ष्मी कलश आहे. मग बघा आता मार्गशीर्ष गुरुवार आलेत आणि मार्गशीर्षच्या मुहूर्तावर मला हा अष्टलक्ष्मी कलश आलाय माझ्या घरी. म्हणजे पहा माझ्या घरी देवींचं आगमन झालंय. तर धन्यवाद ताई, तुम्ही मला इतका छान असा अष्टलक्ष्मी कलश पाठवलाय. जसं आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करतो ना, त्याचप्रमाणे आपण ह्या अष्टलक्ष्मी कलशामध्ये अष्टलक्ष्मी कुंचन पण करू शकतो बरं का. आपल्याला कोणत्या शुभ कार्याच्या वेळेस मंगल कलश मांडायचा असेल ना, तर त्यासाठी आपण हा मंगल कलश वापरू शकतो. त्यानंतर आपल्या मंदिरामध्ये पण आपण मंगल कलशाची स्थापना करतो ना अखंड, तर त्यासाठी पण आपण हा मंगल कलश वापरू शकतो. आणि तुम्हाला अष्टलक्ष्मी कुंचन करायचं असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही या कलशामध्ये करू शकता. तर हे पार्सल 2 दिवसापूर्वीच आलं होतं, पण मी काही ओपन नव्हतं केलं. आज लागत होतं ना, त्यामुळे म्हणलं चला आता ते ओपन करावा. आणि सकाळी मी अंघोळ केली आणि त्यानंतर ओपन केला होता. त्यानंतर मी नाश्ता बनवला आणि नाश्ता बनवल्याच्या नंतर मग मला पिरियड आला. त्यानंतर मी हात नाही लावला त्याला. फौजी साहेबांना म्हणलं मंगल कलश तुम्हीच भरा त्याच्यामध्ये आता घट बसवायच्या वेळेस. तर हे एक पंचपाळ पण त्या ताईंनी पाठवून दिले मला. तर हे पितळेचं आहे बरं का. आणि कलश तर मला एवढा आवडलाय ना, म्हणजे देवीचा आशीर्वाद म्हणूनच माझ्या घरी तो अष्टलक्ष्मी कलश आलाय. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही मला इतका छान कलश पाठवलाय. तर मार्गशीर्ष गुरुवारच्या मुहूर्तावर तुम्हाला हा अष्टलक्ष्मी कलश मागवायचा असेल ना, तर त्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर देते. तर खरंच खूप छान आहे हा कलश. तर मंदिरामधल्या मूर्त्या म्हणा, त्यानंतर श्रीयंत्र हे ते असं देवाच्या वस्तू असतात ना, ह्या पितळ्याच्या खूप महाग असतात ना. आणि आपण मिडल क्लास लोकं सगळं सगळंच काही आपल्याला काही मिळत नाही. थिंब थिंब तळ साचे आपल्याला असंच करावं लागतं. दर महिन्याचा जो खर्च होईल त्याच्यातून थोडेफार उरतील ना, तेच थोडं साचून आपण असं काही ना काही करत असतो. मी तर असंच करायचे. 1-2 महिन्याचे थोडे पैसे साचले ना, एक वस्तू घ्यायची असं करत असते मी. पण कसं आहे ना, थोडे पैसे साचून आपण एक वस्तू घेतली ना, लाईफ टाईमसाठी आपल्याला ती होऊन जाती. एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची, पण ती वस्तू आपल्या नेहमीसाठी होऊन जाती. तर असं करत असते मी. पण आता तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं, देवाच्या कृपेमुळं, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळं हे सगळं शक्य होते आणि माझ्या घरी मला अष्टलक्ष्मी कलश हा आलाय. तर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा ताई, मला हा कलश तुम्ही पाठवला आणि देवींचा आशीर्वाद माझ्या घरी आलाय मला. आणि नवरात्राचा घट बसवायचा होता ना, तर पाठीमागच्या वर्षी पण फौजी साहेबांनी राजूने बसवला होता घट आणि ह्या वर्षी पण आता राजू आणि फौजी साहेब बसवतेत घट. सागर शूट घेत होता आणि मी एका कोपऱ्याला फ्रीजजवळ उभं राहून सगळं सांगत होते त्यांना कसं काय करायचं काय वगैरे. तर जो आपल्या मंदिरामध्ये नेहमीचा मंगल कलश आहे ना अखंड, तर त्याच्यामधलं पण पाणी बदललं फौजी साहेबांनी आता आणि तो कलश पण मांडून दिला. त्यानंतर आता हा अष्टलक्ष्मी कलश आहे ना, याच्यामध्ये पण मंगल कलश मांडायचा होता. कारण आपण नेहमीचा अखंड आहे ना मंगल कलश तो तसंच ठेवतो. पण जसं की आता गणपती बसवलेत आपण, त्यावेळेस आपण मंगल कलश वेगळा मांडतो. त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारच्या वेळेस आपण वेगळा मंगल कलश मांडतो किंवा दुसरी कोणतीही पूजा असली ना, आपण वेगळा मंगल कलश मांडत असतो. कारण त्याचं आपण विसर्जन करत असतो ना नंतर,
त्यामुळं आपण वेगळा मांडायचा असतो. आणि आपल्या मंदिरामधला जो अखंड मंगल कलश आहे ना, तो तसंच ठेवायचा असतो. त्याला अजिबात आपण हलवायचं नाही. म्हणजे आपण ते पाणी बदलायचं वगैरे आणि ते मग आपण मंगल कलश पुन्हा ठेवून द्यायचा. पण दुसऱ्या पूजेच्या वेळेस आपण दुसराच मंगल कलश घ्यायचा असतो. कारण त्याला आपण म्हणजे विसर्जित करत असतो नाही का. म्हणजे जसं की आता गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर गणपतीबरोबरच आपण ते मंगल कलशाचं पण विसर्जन करतो. नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करतो. त्यामधलं पाणी आपण झाडाला घालतो आणि तो कलश तिथंच आपण घासून पुसून ठेवून देतो. असं करत असतो. किंवा मार्गशीर्ष गुरुवारच्या वेळेस पण आपण गुरुवारपुरताच तो मंगल कलश मांडत असतो. त्यामुळं आपण वेगळा मंगल कलश मांडायचा असतो. तर ह्यावेळेस मी आता मस्त अष्टलक्ष्मी कलशमध्ये मंगल कलश मांडणार आहे. तर हा अष्टलक्ष्मी कलश आपण मंगल कलश म्हणून जरी मांडला तरी पण चालतं बरं का. तर आता कधी-कधी माझं डबल पण बोलणं येतं असेल बरं का. पण ताईनो कसं आहे ना, मला असं वाटतं की तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं पाहिजे, त्यासाठी मी पुन्हा-पुन्हा सांगत असते. आता रोजची देवपूजा तर केली होती राजूनी, पण मंगल कलशातलं त्यांनी पाणीच नव्हतं बदललं. तर फौजी साहेबांनी त्या कलशामधलं पाणी बदललंय, नागवेलीची पानं पण बदललेत आणि नारळ धुवून त्याच्यावरती ठेवून दिलाय. मंगल कलश आपला नेहमीचा जो अखंड आहे ना, तो त्यांनी मंदिरामध्ये ठेवून दिला. त्यानंतर आता कोणत्याही देवाची पूजा करायची म्हणलं ना किंवा कोणतीही पूजा असली ना, तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना अभिषेक घालतात. गणपती बाप्पाचं पूजन करतात. तर फौजी साहेबांनी गणपती बाप्पांना अभिषेक घातला. त्यानंतर आता मग बाकीची पूजा ते मांडणार. तर फौजी साहेबांना पण बऱ्याच पूजा येतात बरं का. असं कारण ते असं ड्युटीवरून आले ना, मग मी असं पूजा वगैरे करत असले की मग त्यांना सांगत असते. ट्रायपॉडला मोबाईल लावण्याऐवजी त्यांना म्हणत असते, "फौजी साहेब एवढं थोडंसं शूट घ्या ना." मग ते बसल्या-बसल्या माझं शूट घेत बसतात. मग ते पाहतात पण कशी पूजा करायची, काय ही कसं करते काय, मग ते तसं करतात आता. तर त्यांनी गणपती बाप्पांना अभिषेक घातला, त्यांना स्थान दिलं, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहिलंय आणि त्यानंतर आता जे पारदचं छोटंसं शिवलिंग आहे ना, त्याला पण फौजी साहेब अभिषेक घालत होते. कारण खंडोबा म्हणजे महादेवांचंच रूप होतं ना, त्यामुळं महादेवांची सुद्धा आपण या दिवशी पूजा करायची असते, अभिषेक घालायचा असतो. तर महादेवांच्या पिंडीला फौजी साहेब अभिषेक घालत होते आणि महादेवांना अभिषेक झाल्यानंतर जो खंडोबाचा टाका असतो ना, चांदीचा टाक आहे, तर त्या टाकाला पण अभिषेक घालायचा होता. तर फौजी साहेबांची अशी पूजा चालू होती आणि फौजी साहेब जर देवपूजा करायला लागले ना, ऑटोमॅटिक त्यांच्या तोंडातून नामस्मरण निघत राहतं बरं का. ओम नमः शिवाय. त्यानंतर आपण ज्या देवाची पूजा करतो ना, ते असं सारखं बोलत राहतात. म्हणजे त्यांच्या तोंडातून ऑटोमॅटिक असं देवाचं नामस्मरण होत राहतं. तसं तर ते जास्त काही देवपूजा करत नाही. मीच आपलं घरातलं सगळं पाहते. पण असं मला आडवं आलं ना, मग फौजी साहेब, मुलं, राजू असं ते करतात. आणि खंडोबा म्हणजे देवांचा देव, महादेवांचा अवतार आहे ना, तर ते खंडोबा देव मस्त फौजी साहेबांकडून सेवा करून घेतात बरं का त्यांची. तर बरोबर पाठीमागच्या वेळेस पण फौजी साहेबांनी घट बसवला होता आणि ह्यावेळेस त्यांना बाहेर जायचं होतं, तर बरोबर ते आडवं आलं, मला अडथळा घातला देवानी आणि ते फौजी साहेबांकडूनच त्यांनी सेवा करून घेतली. आमच्या फौजी साहेबांना देवाचा अजिबात नाद नव्हता बरं का. ते साधं हात पण जोडत नव्हते कधी. पण ते माझं पाहून म्हणा, त्यानंतर देवाला त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची का म्हणा, ते याच्याने ते असं त्यांच्या हातून देवाची पूजा वगैरे झाली जाती. याला काय अष्टगंध वाटत ना हं. ते हे आणले शिवाय ओम नमः शिवाय ओम महादेवांना बेलपत्र वाहना. आता फौजी साहेबांनी महादेवांना बेलपत्र वाहिले. त्यानंतर जी वावरी असते ना माती घटासाठी, तर ती माती फौजी साहेबांनी एका परातीत घेतली, म्हणजे ते धान्य त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येईल. आणि फौजी साहेबांनी बाजारातून सगळं सामान सकाळी घेऊन आले होते. त्याची क्लिप तर ॲड करायचीच राहून गेली सुरुवातीला. आता तुम्हाला दाखवते. हे पहा, फौजी साहेबांनी देवासाठी फुलं, फळं, माझं उपवासाचं सगळं सामान घेऊन आले होते. कारण खंडोबा नवरात्राचा 6 दिवसाचा उपवास असतो बरं का मला. ज्या माणसाने कधी देवपूजा नाही केलेली त्याच्यामधलं त्याला काहीच माहीत नाही. ते आता ते करतायत म्हणजे दिवसेंदिवस वेळेनुसार माणसामध्ये किती बदल होत जातो ना. तर हे पहा, फौजी साहेब आता कसं घट बसवतेत. तर मातीमध्ये त्यांनी सप्तधान्य मिक्स केले, त्यानंतर घरातले गहू पण थोडं मिक्स केलेत आणि सगळं मिक्स करून आता म्हणतात, तू जसा नवरात्राचा घट बसवते ना, अगदी तसाच मी एकदम व्यवस्थित तुला घट बसून देतो. त्याला हलवा सुद्धा नाही लागलेला असं करतो असा फिरवायचा याला. अरे बापरे. तुला हात सुद्धा लावायची गरज नाही पडली. हे बघा झाला मस्त डोंगर. काहीच नाही करायची गरज त्याला, फक्त सेंटर करून घ्यायचं. दरवर्षी मी काय करायचे, मंदिरासमोरच तिथं ड्रावर जवळ आहे ना पाट मांडून घट बसवायचे. पण काय व्हायचं ना,
वरच्या देवांची रोजची देवपूजा करताना घटावरून ते देवांना फूल वगैरे वाहावं लागायचं, देवपूजा करावी लागायची. मग ते चांगलं नव्हतं वाटत. त्यामुळं आता मंदिरामध्येच थोडीशी जागा आहे ना, तर तिथंच मग घट बसवते. मी नवरात्रामध्ये पण तिथंच घट बसवला होता यावर्षी आणि आता हा खंडोबा नवरात्राचा घट पण तिथं मंदिरामध्येच एक कोपऱ्यामध्ये बसवतात फौजी साहेब आता. आता त्याच्यात 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि भंडारा घाला. ओके. अजून खंडोबाचा टाक कोणता आहे ओळखा बरं तुम्ही आता. ओळखन का? हा ते कशावरून तुम्ही सांगता? हे माग हे ना काय बाण एक अजून काय निशाणी? कुत्रा एक असतं. हा कुत्रा असतं. हा कुत्रा आहे ना. हा मग हा आणि दुसरा आहे ना तो भैरव आहे ना, त्याच्या भैरवाच्या पायथ्याला तिथं साप असतो, तो भैरवाचा असतो. हा ज्याच्या टाकाजवळ घोड्याजवळ कुत्रा आहे ना, तो खंडोबाचा टाका असतो. आणि साप असतो तो भैरव असतो. आणि पहिलं खंडोबा नवरात्राचा घट मी बसवत नव्हते बरं का, 3-4 वर्षापासून बसवायला लागले. पण वर्षातून एकदाच येतं ना खंडोबा नवरात्र. मग आपण आपल्या कुलदेवीला मान देतो ना नवरात्रामध्ये, म्हणजे देवीच्या नवरात्रामध्ये, तसं आपण आपल्या खंडेरायांना पण वर्षातून एकदा मान दिलाच पाहिजे, कारण ते आपल्या कुळाचं रक्षण करतात ना. तर त्यामुळं मग मी आता हे नवरात्र पण धरायला सुरुवात केली. आपण आपल्या परिवारासाठी, लेकरबाळासाठी करायचं आणि आपले जे मुलं आहेत ना, ते आपलं पाहून थोडंफार का होईना करतीलच आणि नाही केलं तरी काही हरकत नाही. कारण कसं असतं ना, आपण त्यांना तेवढे संस्कार दिलेले येतं, ते देवाचं नामस्मरण करते इतपत. तर हे सगळं तामझाम करावा म्हणून काही गरजेचं नसतं. आपण नुसतं नामस्मरण जरी केलं ना, तरी देवापर्यंत आपले भाव पोहोचले जातात. पण आपल्या मनाच्या तसल्लीसाठी आपण हे सगळं करत असतो. कारण भगवंताच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे ना, आपण नुसतं भगवंताचं नामस्मरण जरी केलं ना, तरी भगवंत आपल्याला कुठला नवससुद्धा करण्याची गरज पडून देत नाही. आणि एक खरं सांगू का, देवामध्ये फक्त येडेच गुंतत असतात, कारण शहाण्याचं सुख तर फक्त पैशामध्येच असतं. आणि ते येडं पण लय भारी आहे बरं का, त्यामध्ये एक वेगळाच सुकून मिळतो. आपल्या कामाच्या धावपळीमुळे आपल्याकडून काहीच नाही झालं तर तुमचे जे कुलदैवत किंवा आपण ज्यावर श्रद्धा ठेवतो त्या देवाची आपण नित्य उपासना केली, देवपूजा केली, दर्शन जरी घेतलं, नामस्मरण केलं ना तोंडामध्ये, तरी त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. आपण असं नाही की 24 घंटांनी देवासमोरच बसायचं असं नसतं काही. आमचे फौजी साहेब तर सकाळी तयार झाले ना, मी देवपूजा तर केलेली असती, ते फक्त हात जोडतात आणि तोंडामध्ये थोडं नामस्मरण करतात आणि निघतात त्यांच्या ड्युटीवर. त्यांना काही एवढा वेळ मिळत नाही की ते देवपूजा करत बसतील वगैरे काही. जे काय करायचं ते मीच करते किंवा कधीमधी मुलं करतात आणि राजू करतो. पण असं मला आडवं वगैरे आलं ना, कारण काही असं देवपूजा वगैरे करायची असली ना, मग फौजी साहेब ते मस्त जसं मी सांगन ना तसं ते करून देतात मला. आणि देवाचं नामस्मरण तोंडात घेत मग ते छान देवपूजा करतात. मन लावून करते ते, एकदम अजिबात कंटाळा करत नाही. तर हे पाहता एका ताटामध्ये त्यांनी 8 नागवेलीचे पानं घेतलेत अष्टलक्ष्मी कलशसाठी आणि त्याच्यामध्ये आता ते तांदूळ ठेवतात. अष्टदल कमल काढतात छोटंसं. आपल्या मुलांना कसं आपण जसे संस्कार देऊ तसंच ते घडतात ना, तसं आपल्या नवऱ्याचं पण असतं बरं का ताईंनो. आपण आपल्या नवऱ्याला जसं सांगू शिकू तसं ते पण ऐकतात, करतात. ते पण प्रेमाने सांगितलं ना तर ऐकतात बरं का. आपण जर वाकड्यात घुसलं की मग ते अजूनच वाकड्यात घुसत आहेत. आणि कोणीतरी खूप छान बोललेलं आहे, प्रेमाने सगळं जग जिंकता येतं. तसंच आहे, प्रेमाने सगळ्या गोष्टी शक्य होतात. काही वेळा आपण काय करतो, आपल्या कुलदेवाकडे, कुलदेवीकडे अजिबात लक्ष देत नाही, देवदेव करत नाही काहीच. आणि अचानक आपल्याला काही दुःख लागलं किंवा आपल्यावर काही संकट आलं तर आपण देवाची धावा करतो, देवदेव करतो. तर तसं न करता आपण रोज आपलं असं थोडंसं देवाचं नामस्मरण केलं, आपल्या कुलदेवाला आपण वर्षातून एकदा गेलो तर चांगलं असतं. तर असं आम्ही थोडंफार करतो. तर हे फौजी साहेबांनी त्या ताटामध्ये नागवेलीचे पानं 8 ठेवलेत, अष्टदल कमल काढले मध्ये तांदळाने, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून अष्टलक्ष्मी कलश भरून त्याच्यावरती ठेवलाय. आणि अष्टलक्ष्मी कलश भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळदी कुंकू, 1 फूल, अक्षदा घातल्यात. आता कलशाच्या कंठाला पण ते कलवा बांधतात आणि त्याच्यावरती मग आता नागवेलीचे 5 पानं, त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे.
तर अष्टलक्ष्मी कलश असा मस्त ते मांडतात आणि कलशाच्या कंठाला आपण कलावा बांधल्यानंतर नारळाला सुद्धा कलावा बांधायचा असतो बरं का ताईंनो. मंगल कलश स्थापित करताना कलशाच्या कंठाला किंवा नारळाला कलावा बांधण्याचं धार्मिक महत्त्व आहे. यामुळे पूजेला पूर्णत्व येतं असं म्हणतात आणि यामुळे आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. कलावा हे संरक्षण आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं, जे कलशाच्या आणि नारळाच्या पवित्रतेचं आणि ऊर्जेचं संरक्षण करतं. तर बोलताना माझा आवाज थोडासा बदबद येतोय कारण थोडी सर्दी पण झाली आहे ना. आता कलशाच्या साईडनी अष्टलक्ष्मींच्या समोर 8 पानं जे ठेवलेत ना फौजी साहेबांनी नागवेलीचे, त्याच्यावरती ते तांदूळ ठेवते. तांदळावरती हळदी कुंकू, 1-1 रुपयाचं नाणं, पुन्हा हळदी कुंकू फूल वाहतेत. तर ते बोलले अष्टलक्ष्मींचं पण मी आता पूजन करतो. तर माझ्यामुळं त्यांना थोडंफार असं माहिती होती ना देवांची पूजा कशी करतात काय वगैरे, तर ते त्याप्रमाणे थोडंफार करतात. तर अशी भोळी भाबडी पूजा जरी केली ना तरी ती देवापर्यंत पोहोचली जाते, कारण देव आहे ना आपले मनातले भाव पाहत असतो. तर आपल्या स्त्रीमध्ये एवढी ताकद असते ना ताईंनो, आपण आपल्या घरच्या पुरुषाला सुद्धा बदलू शकतो आणि हा बदल माझ्या फौजी साहेबांच्यामध्ये झालेला आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, जवळचंच उदाहरण आहे माझ्या घरातलं. तर फौजी साहेब असे नव्हते पहिले, पण एवढे संसारिक झालेत ना ते आता. ड्युटीवरून आले की घर आणि घरातून निघले की ड्युटी, असं आहे त्यांचं. बाहेरच्या दुनियेशी त्यांचा काही जास्त संपर्क नाही आहे, जास्त मित्रमंडळी पण नाही आहेत त्यांना. एक काळ असं होतं ना, फौजी साहेब जर फौजमधून ड्युटीवरून आले ना, ते फक्त रात्रीचंच घरी असायचे. सकाळी झोपातून उठले, नाश्ता केला ना, ते दिवसभर मित्रांच्यात फिरायला जायचे. थेट संध्याकाळी घरी यायचे, जेवण करून झोपायचे. सकाळी उठले का पुन्हा ते फिरायला जायचे. त्यांचं लक्षच नसायचं घरी अजिबात. पण त्यांच्यात एवढा बदल झाला आहे ना, तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं शक्य होतं आपल्यामुळं. आपण त्यांना समजून घेतलं, त्यांनी आपल्याला समजून घेतलं. थोडंसं समजून आपण पण सांगायचं असतं आणि ते पण प्रेमाने समजून सांगायचं असतं. तर जे समजणार आहेत ते समजतात आणि बदलतात बरं का, आणि ज्यांना नाही बदलायचं ते नाही बदलत. उदाहरणं जवळ पाहिलेली आहेत मी, काही नाही बदलत. पण जे बदलतात ना त्यांची लाईफ पूर्ण चेंज होऊन जाते. आणि जे पुरुष बायकोचं ऐकून संसाराला लागतात ना, काही लोकं त्यांना बायकोचा बैल झाला असं सुद्धा म्हणतात बरं का. म्हणजे बायकोचं ऐकून जर संसार केला तर बायकोचा बैल झाला. बघा आता काही लोकांची अशी मानसिकता पण असते बरं का. तर नाण्याच्या 2 बाजू असतात ना, ते बरोबर आहे. जिथं पॉझिटिव्हिटी असते तिथं निगेटिव्हिटी पण असतेच बरं का. पण आपण अजिबात लोकांकडे लक्ष नसतं द्यायचं. आपण आपल्या रस्त्याने चालत राहायचं. कारण बायको काही वाईट नाही शिकवत आपल्या नवऱ्याला, आपल्या संसारासाठीच ती चांगलं शिकवत असते. आणि बऱ्याचशा ताई विचारत पण असतात की ताई फौजी साहेब दारू पीत होत्या, तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये बोलल्या होत्या, त्यांनी दारू कसं काय सोडली? तर ताईंनो, ज्याच्या मनात असतं ना सोडायची दारू, आपल्या परिवाराचं ज्याला काळजी असते ना तो सोडतो घरच्यांनी सांगितल्यावर. तसं फौजी साहेबांना मी समजून सांगितलं, त्यांना रिअलाईज करून दिलं, त्यांनी सोडली मनापासून दारू. तेव्हा ते कुठं आता संसार सुखाचा चाललाय. आतापर्यंत ते पीत असते ना, तर आम्ही गावालाच असतो, त्याच पत्र्याच्या घरामध्ये राहत असतो आणि फौजी साहेबच दारू पीत असते तर माझ्या मुलांना काही संस्कार दिले असते मी आणि फौजी साहेबांनी पण. तर असं आहे, एका माणसावर पण आपलं घराचा पूर्ण ढाचा डिपेंड असतो. माझा सागर 1 वर्षाचा होता ना, त्यावेळेस फौजी साहेबांनी दारू सोडलेली. म्हणजे 19 वर्ष झाली आता त्यांना दारू सोडून. आतापर्यंत त्यांनी तोंडाला पण लावली नाही कधी. कितीही मित्रांच्यात गेले ना, तरी पण ते कधीच त्यांनी एक घोटसुद्धा घेतलं नाही, चुकूनसुद्धा. आणि असं नाही की मी असंच बोलते किंवा कोणाला माहितीच नाही मी काय बोलते आणि काय नाही. तर आमच्या गावाकडले पण व्हिडिओ पाहतात माझे भरपूर लोकं आणि त्यांची मित्रमंडळी पण भरपूर व्हिडिओ पाहतात. तर सगळ्यांना माहिती आहे फौजी साहेब दारू पीत नाही म्हणून. तर तेच मी तुम्हाला सांगते फौजी साहेब काय होते आणि काय झालेत. म्हणजे समोर तुम्हाला मी उदाहरण सांगते किती बदल होतो माणसांच्यात जर ठरवलं तर. मग आम्ही व्हिडिओ घेणार म्हणल्यावर तुमच्याजवळ काय काय घ्यायचं, काय काय नाही. हं? तर मंडळी, असं फौजी साहेब ड्युटीवरून आले ना, त्यांना मी असं व्हिडिओ घ्यायला सांगते ना कधी-कधी. तर ते पण असं पाहून बरंच काही शिकलेत. तर ते पहा त्यांना माहिती आहे डबल वात तुला सांगतो लागते. एक सेकंड, हां, तुझी आहे ना तुझी हां, अख्खी पूजा मी मांडू शकतो. हां. शपथ, खोटं नाही बोलत. अरे वाह! मग टेन्शनच नाही. पूजा अख्खी. त्यामुळंच तर मग तेवढं कारण तू जे करते ना हं, हं. तेवढं ध्यान मला ठेवावं लागते. हां का? शूट कसं घ्यायचं, काय घ्यायचं. हं, हं. तकरीबन पूजेचे शूट मीच घेतलेले सगळे तुझे. हं. तर राजू, देववारावर तुमच्याकडून सगळं करून घेतो ना मग. ए राजू, तुला देव खायला काजू. नाही का? तिला आता बराबर करू आपण राजू. एक नंबर काम करू बरं का.
तू पण सोडू नका. तर फौजी साहेबांनी सव्वा हात 2 वेळा घेतली ही वात आणि डबल करून ती वळून घेतली. म्हणजे कलावाची वात घेतली बरं का अखंड दिव्यासाठी. तर कापसापेक्षा कलावाची वात छान तेवत राहते बरं का. नवरात्रामध्ये पण मी हीच घातली होती कलावाची वात आणि आता ह्या खंडोबा नवरात्रामध्ये पण आता अखंड दिव्यासाठी फौजी साहेबांनी कलावाचीच वात घेतली. म्हटले ती छान राहते. शिवाय ओम नमः शिवाय. थोडी त्याच्यात गुंतवायची आणि चावीने फिरवायची. हे पहा एकदम लगेच मस्त ना. एकदम एकदम. ओम नमः शिवाय. तर हे पहा फौजी साहेबांनी कशी मन लावून पूजा केली. आता घटाची मांडणी झाली, मंगल कलशाची पण मांडणी झाली आणि आता नंदादीप पण लावलाय त्यांनी. हे खालीवर करता येते ना? चावीनी ना खाली वर करते. आपोआप. खाली करा, लई मोठी झाली ती. बस खाली करा. बस अंगास मस्त नाही विजत. अंगाशी एकदम शांत पाहिजे, त्याच्यातून धूर निघलाच नाही पाहिजे. हे पहा किती शांत ती होती. आता ती असा दिवा पाहिजे. आता मला हळदी कुंकू लावते दिव्याला. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलवाहा. काच ठेवा ना त्याच्यावर. ओके झालं सगळं. अलीकडेच ठेवा. इथं प्रसाद येणार आहे. तर असा फोन आला ना फौजी साहेबांना दासतच लागती. फोन आलाय आता जावं लागेल काही ड्युटीवर, कारण निमरात्रीचं जरी फोन आला ना त्यांना इमर्जन्सी लगेच ड्युटीवर जावं लागतं. तर असं काम असतं पोलीसवाल्यांचं. खाली भरीव चौकोन काढायचा असं ते पण तुम्हाला माहिती आहे का? बरंच शिकलेत बरं का तुम्ही. लईच मन लावून पूजा चालली फौजी साहेबांची. अरे बापरे, बघा मंडळी फौजी साहेब सगळं शिकलेत बरं का. आता नैवेद्यम समर्पयामी. तर फौजी साहेबांनी अशी मस्त घटस्थापना केली, देवपूजा केली. त्यानंतर मग त्यांनी धूपदीप दाखवलं, आरती झाली आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना. म्हणजे मी जशी निवांत देवपूजा करते ना त्याच प्रकारे त्यांनी देवपूजा करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अजिबात त्यांनी घाई गडबड केली नाही कसलीच. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी घटस्थापना केली त्यांनी आज. सॉरी आज नाही, काल. म्हणजे कालचा व्हिडिओ आहे हा. आज मी रेकॉर्डिंग करत होते. आता खंडोबा नवरात्राचा घट बसवलेला तुम्हाला दाखवलं मी, पण त्याचं महत्त्व अगदी थोडक्यात सांगते मी. तर असं म्हणतात खंडोबांनी मणिमल्ल या राक्षसाचा वध करून लोकांना संकटातून मुक्त केलं होतं. त्यामुळे हे 6 दिवसांचं खंडोबा नवरात्र साजरं केलं जातं. अनेक लोकांचं कुलदैवत खंडोबा जेजुरीचा खंडोबा आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा उत्सव एक उत्सव नसून तर एक महत्त्वाचा कुळाचार सुद्धा मानला जातो. आणि तसं पण हा महिना खूप धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो आणि या काळात खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करण्याची परंपरा सुद्धा आहे. ज्या दिवशी मार्गशीर्ष महिना चालू होतो ना त्या दिवशी खंडोबा नवरात्राचा घट बसतो आणि चंपाषष्ठीला म्हणजे 6व्या दिवशी घटाचं उद्यापन केलं जातं आणि त्यालाच आपण चंपाषष्ठी असं म्हणतो. चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरतात देवाची, त्यानंतर बाजरीच्या भाकरीची आणि वांग्याच्या भरताचं म्हणजे रोडग्याचं नैवेद्य पण दाखवतात. आणि सर्दीमुळे आवाज थोडा बदबद येतोय तर घ्या समजून.
सर्दी झाली खूप आणि आजकाल आपले व्हिडिओ खूप उशिरा येतात कारण कामच उरकत नाही माझं. तर चला हे पहा मस्त अशी देवपूजा झालेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.